मंत्री उदय सामंत यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे। यावर विजय वडेट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। माझ्या बदनामीचं राजकारण थांबवा। मी काँग्रेसचा एक निष्ठावंत कार्यकर्ता असून काँग्रेसने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडली आहे। तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला। महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला, परंतु काही जण माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवण्याचं काम करतात, असं वडेट्टीवार यांनी सांगितले। याद्वारे वडेट्टीवार यांनी काँग्रेसची साथ सोडणार असल्याची चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली आहे। एमपीएससीच्या सर्व आगामी पूर्वपरीक्षा आता OMR उत्तरपत्रिकांऐवजी संगणकधारित म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्याचा ऐतिहासिक निर्णय आयोगाने घेतला। परीक्षा प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। या नव्या सुधारणांमुळे परीक्षा संपल्यानंतर अवघ्या 21 दिवसांच्या आत पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर करणं आयोगाला शक्य होणार आहे। दरम्यान ही सीबीटी पद्धत केवळ पूर्वपरीक्षांसाठीच लागू असणार आहे। राज्यसेवा गट अ, गट ब किंवा गट क च्या मुख्य परीक्षांच्या स्वरूपात यंदा कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये। मुख्य परीक्षा पूर्वीप्रमाणेच पारंपरिक आणि ठरलेल्या पद्धतीनेच पार पडतील। संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झाला। कोकण ते विदर्भात पावसाचा जोर असून हवामान विभागाने आज पुन्हा 24 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला। पुढील 2 ते 3 दिवसात पावसाचा जोर कायम राहील। त्यानंतर हवामानात पुन्हा मोठ्या बदलांची शक्यता आहे। मुंबईसह कोकणात आज पुन्हा पावसाची शक्यता आहे। पुढील 48 तासांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांच्या काही भागासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। तसेच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पाऊस होण्याची शक्यता आहे। तर मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात आणि धुळे, नंदुरबार, जळगावमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी 6 खासदार फुटल्यानंतर आता आमदारही फुटणार असल्याचा दावा करण्यात आला। शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ऑपरेशन टायगर 3 सुरू झालं असून ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 पैकी 14 आमदार संपर्कात आहेत। ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील होतील असं सांगितलंय। दरम्यान उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीतील महाविकास आघाडीच्या बैठकीला 60 आमदारांपैकी 37 आमदारांनी दांडी मारली होती। त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे। मात्र मंत्री उदय सामंत यांनी असं कोणतंही ऑपरेशन सुरू नाहीये, परंतु महाविकास आघाडीचे अनेक आमदार स्वतःहून शिवसेनेत सामील होण्यास इच्छुक आहेत असं सांगितलंय। अन्न आणि औषध प्रशासनाने भेसळखोरांवर कारवाई सुरू केली आहे। ही कारवाई केवळ आता सुरुवात असून ती आणखी तीव्र केली जाईल असा कडक शब्दात इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना दिला। त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर अनेक जण व्यक्त होऊन त्यांच्या या मोहिमेला पाठिंबा देतात। तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली दूध, पनीर, अवैध गुटखा आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे। सुरक्षित अन्न आणि सुरक्षित औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे असं सांगत तुकाराम मुंढे यांनी सार्वजनिक आरोग्य ही केवळ जबाबदारी नसून मानवी प्रतिष्ठेची बांधिलकी असल्याचा संदेश दिलाय। अयोध्येतील राम मंदिरात भाविकांकडून मिळालेल्या देणगीच्या चोरी प्रकरणात 8 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना 29 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तपासादरम्यान आतापर्यंत 79.85 लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती सरकारी पक्षाने न्यायालयात दिली आहे। अटकेतील 5 ते 6 जण बँक कर्मचारी आहेत। ते मंदिरातील दान रक्कम मोजण्याच्या कामावर नियुक्त होते। मंदिरातील बाथरूममध्ये नोटांची बंडलं लपून ठेवली जात असत आणि त्यानंतर ती गायब केली जात असल्याचं तपासातून समोर आलंय। गुप्त कॅमेऱ्यांमुळे कर्मचाऱ्यांकडून कथित चोरीचा कट उघड झाल्याचा दावा करण्यात आला। या प्रकरणाबाबत एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथकाचा अहवाल मिळाल्यानंतर तातडीने पोलिसांनी कारवाई केली आहे। जनतेच्या श्रद्धेशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला। काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मंजुरीनंतर उत्तर प्रदेश, हरियाणा आणि ओडिशा या राज्यांच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे। या बदलानुसार राजेंद्र पाल गौतम यांच्याकडे उत्तर प्रदेश, लालजी देसाई यांच्याकडे ओडिशा आणि संजय दत्त यांच्याकडे हरियाणाचे प्रभारीपद देण्यात आले। या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याचं पत्रकात नमूद करण्यात आलं। राजेंद्र पाल गौतम हे दिल्ली सरकारमध्ये मंत्री राहिले असून सध्या ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आहेत। उत्तर प्रदेशातील दलित आणि मागासवर्गीय मतदारांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी काँग्रेसने त्यांची नियुक्ती केल्याची चर्चा आहे। तर हरियाणामध्ये संजय दत्त आणि ओडिशामध्ये लालजी देसाई यांची नियुक्ती करून काँग्रेसने संघटन विस्ताराला प्राधान्य दिल्याचं दिसून येतं आहे।
चीनची राजधानी बीजिंगमधील सर्वात उंच इमारत असलेल्या सिटी टॉवरला एक विमान धडकलं. बीजिंगच्या ग्योमाओ भागात असलेली 109 मजली इमारत चायना जून या नावानेही ओळखली जाते. या घटनेत इमारतीचं मोठं नुकसान झालंय आणि विमानाचे अवशेष जमिनीवर पडल्याचं दृश्य एका व्हिडिओमध्ये कैद झालंय. सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये विमान टॉवरच्या एका भागावर आदळताना दिसतंय. विमानाच्या धडकेमुळे इमारतीच्या 2 खिडक्या फुटल्या असून विमान आदळताच त्याचे 2 तुकडे झालेत. विमानाचे अवशेष जमिनीवर पडताच विखुरलेल्या ढिगाऱ्यातून धूर निघत असल्याचं यात पाहायला मिळतंय. दरम्यान स्थानिक प्रशासनाने या अपघातातील जीवितहानीची संख्या अद्याप सांगितलेली नाहीये. तसेच विमानात असलेल्या व्यक्तींविषयी देखील कोणतीच माहिती देण्यात आलेली नाहीये. पहिल्यांदाच फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरलेला केप व्हर्डी देश राऊंड ऑफ 32 साठी क्वालिफाय झाला. स्पेनला एकही गोल करू न दिलेल्या वेन्झिया आणि पहिल्या सामन्यातील संघाच्या कामगिरीमुळे केप व्हर्डी देश चर्चेत आलाय. आता संघाने पुढील फेरीत स्थान मिळवलं असून तेथे त्यांचा सामना वर्ल्ड चॅम्पियन अर्जेंटिनाशी होणार आहे. हा सामना 4 जुलै रोजी मियामी येथे खेळवला जाणार आहे. ह्युस्टनमध्ये केप व्हर्डीने सौदी अरेबियाला गोल 0 बरोबरीत रोखत इतिहास घडवला. दरम्यान 56 वर्षीय प्रशिक्षक बुबिस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा केप व्हर्डेचा संघ विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचणारा क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात छोटा देश ठरला. लोहगड येथील केतन अगरवालची हत्या प्रकरणात 20 वर्षीय त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. देशभरात चर्चेत असलेल्या या प्रकरणावर अभिनेत्री व खासदार कंगना रणावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुलांच्या प्रत्येक गोष्टीसाठी पालकांना दोष देता येणार नाही, कारण आजच्या काळात लोक वेगवेगळी आयुष्य जगत असतात. स्वतःची आदर्श प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि खरा स्वभाव कसा आहे किंवा त्यांची स्वतःची काय मतं आहे यापेक्षा इतरांच्या नजरेत ते कसे दिसतात याला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे मुलांच्या कृत्यांसाठी त्यांच्या कुटुंबाला किंवा पालकांना जबाबदार धरणं योग्य ठरणार नसल्याचं कंगना यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.